हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज आपण हा पुढचा सेकंड पार्ट बघत आहे केकचा, 5 kg केकचा. त्यानंतर मी असं टीनचा वापर यूज करून 8 इंचाचा टीन यूज करून मी असं मधोमध केक मधोमध ठेवण्यासाठी मार्किंग करून घेत आहे. त्यानंतर 2 पॅलेट नेपचा वापर करून अशा पद्धतीने मी केक उचलून ठेवलेला आहे दुसरासुद्धा. त्यानंतर 6 इंचाचा टीनसुद्धा मी मार्किंग करून घेतलेला आहे. अशा पद्धतीने मी केक एकामेकावरती ठेवून घेतलेले आहेत. आणि व्हाईट आणि ब्ल्यू क्रीम यूज करून मी फिनिशिंग करून घेतलेलं आहे केक अशा पद्धतीनं. त्यानंतर मी कृष्णाचं थीम होतं, त्या कृष्णाच्या थीमचे सगळे स्टिकर मी ऑलरेडी मागून घेतलेले होते प्रिंट मारून. त्यानंतर मी अशा प्रकारे केकवरती इन्सर्ट करत आहे. ज्या प्रकारे त्याने केकचं फोटो सेंड केलेले कस्टमरने, त्याप्रकारे मी स्टिकर केकवरती लावून घेत आहे. आणि केकवरती पूर्ण स्टिकर जर लावल्यानंतर केक एकदमच सुंदर दिसणार आहे. आणि अशा सोप्या पद्धतीनं डेकोरेशन आहे, पण केक दिसायला एकदम सुंदर दिसणार आहे. त्यानंतर मी गोल्डन फ्लेक्ससुद्धा लावून घेत आहे प्रत्येक स्टिकरच्या बाजूला, त्यामुळे त्याचा लुकसुद्धा वाढणार आहे गोल्डन फ्लेक्सने. अशा पद्धतीनं केक डेकोरेशन करत आहे मी. अतिशय सोपा आहे केक. सिम्पल आपण फिनिशिंग करून त्यावरती फक्त स्टिकर लावलेले आहेत, पण केकचा लुक फार छान दिसत आहे. आणि बघितल्याबरोबर वाटते केक किती टफ असेल, हा किती टफ डेकोरेशन असेल, पण अतिशय सोप्या पद्धतीनं बनवलेला आहे मी हा केक. आणि दाखवतसुद्धा आहे कशा पद्धतीनं बनवलेलं आहे ते. अशा प्रकारे मी केक डेकोरेशन करत आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारचे ऑर्डर घेऊन अशा पद्धतीनं केक करा. आणि मी सांगितलेल्या टिप्स किंवा ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मोठी एक स्टिक पाईपचा यूज करून मी तिन्ही केकमध्ये एकच इन्सर्ट केलेलं आहे, त्याच्या हाईटनुसार कट करून घेऊन. त्यानंतर अशा प्रकारे मी पूर्ण केकला गोल्डन फ्लेक्स आणि गोल्डन कलरचे स्प्रिंकलरचा वापर करत आहे. अशा पद्धतीनं सेम टू सेम त्याने दिलेला जसा केक आहे त्या पद्धतीनं मी केक डेकोरेशन करत आहे. अशा प्रकारे आपला केक सुंदर दिसत आहे. बॅक साईडला सुद्धा असं पूर्ण मोकळं दिसते, मग त्यामुळे मी स्प्रिंकलर आणि गोल्डन फ्लेक्स लावून घेतलेले आहेत. व्हाईट स्प्रिंकलर आणि गोल्डन कलरचे फ्लेक्सचा वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपला केक डेकोरेशन होत आहे. आणि प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. त्यानंतर आपण केकवरती हॅपी बर्थडे टॅगसुद्धा लावून घेत आहे अशा पद्धतीनं. आणि केकवरती नावसुद्धा लिहायचं आहे, ते नाव ते पण स्टिकरमध्येच घेतलेलं आहे मी. क्रिशिव अशा पद्धतीनं नाव लावलेलं आहे. त्यानंतर मोराचे पीससुद्धा 2 यूज केलेले होते त्यांच्या केकवरती, त्यांच्या फोटोजमध्ये केकच्या, त्यामुळे मी सुद्धा 2 अशा प्रकारे आणून मोराचे पीस लावलेले आहेत. आता केक अतिशय सुंदर दिसत आहे. त्यानंतर गोल्डन आणि ब्ल्यू कलरचे फ्रॉक बॉल्ससुद्धा लावलेले होते केकवरती अशा पद्धतीनं. मी इन्सर्ट करत आहे. ते क्लीन टिश्यू पेपरचा वापर करून ते क्लीन पुसून वगैरे स्वच्छ करून अशा प्रकारे इन्सर्ट करत आहे मी. अशा प्रकारे आपला केक होत आलेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. अशा पद्धतीनं माझा केक झालेला आहे. धन्यवाद फ्रेंड्स. त्यानंतर मी थोडंसं लोणीचं हे काढायचं विसरलेले, लोणी दाखवायचं मटक्यातून पडायचं, ते सुद्धा मी इथं व्हाईट क्रीमचा वापर करून एक पायपिंग बॅगला होल पाडून अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. अशा पद्धतीनं आपला केक रेडी झालेला आहे. बघा फ्रेंड्स, आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पूर्ण केक झालेला आहे आपला. तयार झाल्यानंतर असा दिसत आहे आपला केक. धन्यवाद फ्रेंड्स.